हां, एखादं जुनं पुस्तक आजच्या काळातील आपल्या जगण्यावर, आपल्या जीवनशैलीवर इतकं अचूक भाष्य कसं करू शकतं, याचा अनुभव घ्यायचा असेल, तर आजची ही सखोल चर्चा नक्की ऐकायला हवी. हो, नक्कीच आजचा विषयच तसा आहे. बरोबर. तर आजच्या या सविस्तर अभ्यासात आपण एका अशा पुस्तकाविषयी बोलणार आहोत, ज्याने विज्ञानाच्या आणि मानवी आकलनाच्या जगात एका काळी मोठी खळबळ उडवून दिली होती. म्हणजे या पुस्तकाचे नाव आहे मॅन दी अननोन. 1935 साली नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ अलेक्सिस करेल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. हो, आणि आज आपल्याकडे या पुस्तकाचे काही निवडक आणि अत्यंत महत्त्वाचे अंश आहेत. आजच्या या चर्चेचं मुख्य मिशन हे समजून घेणं आहे की माणसाने भौतिक जगावर, विज्ञानावर आणि तंत्रज्ञानावर प्रचंड विजय मिळवला आहे, पण तरीही तो स्वतःच्याच शरीराविषयी आणि मनाविषयी इतका अज्ञानी का राहिला आहे, हेच आपल्याला शोधायचं आहे. अगदी बरोबर. हा विषय खरोखरच डोळे उघडणारा आहे. चला, यामागचा अर्थ उलगडून पाहूया. यातली सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र जेवढ्या प्रचंड वेगाने प्रगत झाले, तेवढ्या वेगाने जीवशास्त्र आणि मानसशास्त्र प्रगत झालेलं नाहीये. म्हणजे माणसाने स्वतःकडे दुर्लक्ष केलं असं म्हणायचंय का? खरं तर तसंच आहे. अलेक्सिस कॅरेल यांच्या मते माणसाला स्वतःला समजून घेण्याआधीच भौतिक जगाचे नियंत्रण मिळाले. आपण मोठमोठी यंत्रे बनवली, कारखाने उभे केले, पण ती चालवणाऱ्या माणसाच्या मूळ जैविक आणि मानसिक गरजांचा विचारच केला नाही. आणि या असमतोलातूनच आजच्या मानवी जीवनातील अनेक संकटे उभी राहिली आहेत. एक मिनिट थांबा. म्हणजे लेखकाला असं म्हणायचंय का की तंत्रज्ञानाने आपला विकास झालेला नाही? कारण सर्वसाधारणपणे आपण असे मानतो की विज्ञानामुळे आपले आयुष्य खूप सोपे झाले आहे. हो, ते तर आहेच. दळणवळण सोपे झाले, कामे वेगाने होऊ लागली, याला आपण प्रगती मानतो ना. नक्कीच, तंत्रज्ञानाने माणसाला प्रचंड आराम दिला आहे. पण अलेक्सिस कॅरल यांचा मुद्दा असा आहे की या आरामामुळे माणसाला खरा आनंद, सुरक्षितता किंवा नैतिक भान मिळालेले नाही. अच्छा. कसं आहे, आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम समजून घेतल्याशिवाय एखादी साधी इमारत किंवा घरसुद्धा बांधू शकत नाही. पण आपण मानवी शरीराचे आणि मनाचे नियम न समजताच या संपूर्ण आधुनिक समाजाची आणि औद्योगिक जगाची उभारणी केली आहे. आणि याचे परिणाम खूप गंभीर आहेत. अगदी. पण या परिणामांची काही विशिष्ट उदाहरणे मूळ स्रोतामध्ये दिली आहेत का? कारण केवळ आधुनिक समाज वाईट आहे असं म्हणणं खूप सोपं वाटतं. होय, आणि या प्रश्नाचे उत्तर मूळ स्रोतातील आकडेवारीमधून खूप स्पष्टपणे मिळते. पुस्तकात जे एडगर हूवर यांच्या तत्कालीन आकडेवारीचा संदर्भ दिला आहे. काय सांगते ती आकडेवारी? त्यानुसार त्या काळात तब्बल 50 लाख गुन्हेगार अस्तित्वात होते. इतकेच नाही तर सुमारे 15% लोक मानसिकदृष्ट्या 12 वर्षांच्या मुलांसारखेच राहतात, असंही निरीक्षण नोंदवले आहे. बापरे. आणि साधारण 3 ते 4 कोटी लोक या वेगवान आधुनिक जीवनाशी जुळवून घेऊ न शकल्याने मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मागे पडले आहेत. ही आकडेवारी खरोखरच धक्कादायक आहे. म्हणजे समाजाचा एक खूप मोठा भाग या प्रगतीच्या शर्यतीत मागे फेकला गेला आहे. हो. पण वैद्यकीय क्षेत्राचा विचार केला तर आपण अनेक रोगांवर मात केली आहे ना? आपण टायफॉइड, कॉलेरा आणि प्लेगसारख्या साथीच्या रोगांवर नक्कीच मात केली आहे. तो वैद्यकीय शास्त्राचा मोठा विजय आहे. पण त्याचवेळी नवीन आजारही आलेत. अगदी बरोबर. कर्करोग, मधुमेह यांसारखे डिजेनरेटिव्ह आजार आणि मानसिक विकृती वेगाने वाढत आहेत. जन्मदर कमी होत आहे. समाजातील सर्वोत्तम आणि बुद्धिमान घटकांमध्ये वंध्यत्व वाढत आहे. म्हणजे प्रगतीचा हा केवळ एक आभास तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो. बरोबर. आपण एका प्रकारच्या आजारांना संपवून दुसऱ्या प्रकारच्या अधिक गुंतागुंतीच्या आजारांना जन्म दिला आहे. पण माणसाने सुरुवातीपासूनच स्वतःचा अभ्यास करण्याकडे इतके दुर्लक्ष का केले असावे? मी हेच विचार करत होतो. गोष्टींकडे लवकर आकर्षित होते, जसे की भौतिकशास्त्र. हो, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांसारखे विषय संख्यात्मक आहेत. तिथे नियम स्पष्ट आहेत. पण जीवशास्त्रासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या विषयाला समजून घेणं मानवी मेंदूला कठीण जाते. बरोबर आहे. जीवशास्त्र हे गणिती सूत्रांमध्ये सहज बांधता येत नाही. म्हणूनच माणसाने स्वतःचा अभ्यास करण्याऐवजी बाह्य जगाचा अभ्यास करणे अधिक पसंत केले. आणि या बाह्य जगाच्या अमर्याद बदलांमुळे आपले मूळ नैसर्गिक पर्यावरण रातोरात बदलून गेले आहे. नक्कीच. औद्योगिक क्रांतीने आपले मूळ नैसर्गिक जग हिरावून घेतले आणि एक पूर्णपणे कृत्रिम जग आपल्या सभोवताली उभे केले.
या संदर्भात शरीराच्या गुंतागुंतीबद्दल स्त्रोतांमध्ये जे वर्णन आहे ते थक्क करणारे आहे. खरंच खूप रंजक आहे ते. आपले शरीर हे एक बंदिस्त विश्व आहे. आपली त्वचा ही या विश्वाची एक अभेद्य भिंत आहे. पण तरीही बाह्य जग आपल्या शरीरात कुठून तरी प्रवेश करतेच. होय, आणि तो प्रवेश मार्ग म्हणजे आपले श्वसन मार्ग आणि आतड्यांचे आवरण. ज्याला वैद्यकीय भाषेत म्युकोसा म्हणतात. हो, म्युकोजा. त्वचेच्या तुलनेत हा भाग अत्यंत नाजूक असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, फुफ्फुसातील या आवरणाचे क्षेत्रफळ तब्बल 500 चौरस मीटर इतके असते. 1 मिनिट, 500 चौरस मीटर म्हणजे जवळजवळ एका बास्केटबॉल कोर्टच्या आकारा एवढी जागा आपल्या छातीत समावलेली आहे. हो, अगदी तसंच. आणि एवढ्या मोठ्या पृष्ठभागावरून आपण बाहेरील हवेशी आणि वातावरणाशी थेट संपर्क साधत असतो. हे खरोखरच अकल्पनीय आहे. अगदी बरोबर. याच विशाल क्षेत्रफळातून ऑक्सिजन आत येतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. तसंच आतड्यांच्या आवरणातून अन्नातील पोषक घटक शरीरात शोषले जातात. हे सर्व अत्यंत गुंतागुंतीचे आणि अचूक चालणारे यंत्र आहे. आणि रक्ताचे कार्य तर याहूनही अद्भुत आहे. मी वाचत होतो की रक्त हे केवळ एखादे लाल रंगाचे द्रव नाही, तर ते एक प्रवाही ऊतक किंवा मूव्हिंग टिश्यू आहे. हो, म्हणजे ते सतत फिरत असणाऱ्या अवयवासारखं काम करते. बरोबर. रक्तात 30,000 अब्ज लाल पेशी आणि 50 अब्ज पांढऱ्या पेशी असतात. अलेक्सिस कॅरेल यांनी एखादी जखम भरून काढताना रक्तातील पेशी कशा काम करतात याचे एक अत्यंत सुंदर उदाहरण दिले आहे. ते नदीच्या पुराचं उदाहरण ना? हो, तेच. कल्पना करा की नदीच्या पाण्याला पूर आलाय आणि नदीचा काठ तुटलाय. अशा वेळी पुरात वाहून आलेले लाकूड आणि चिखल स्वतःहून तो तुटलेला काठ दुरुस्त करू लागल्यास कसे वाटेल? हे ऐकायलाच खूप भारी वाटते. अगदी तसेच काम आपल्या पांढऱ्या पेशी करतात. हे ऐकताना शरीराबद्दलचा आदर दुणावतो. या पांढऱ्या पेशी एखाद्या अमिबाप्रमाणे किंवा ऑक्टोपसप्रमाणे आपल्या शत्रूंना म्हणजे जंतूंना वेढा घालून नष्ट करतात. पेशींच्या या समुदायाला मधमाशांची उपमा दिली जाऊ शकते. मधमाशांची? ते कसं? याप्रमाणे मधमाशांना पोळे कसे बांधायचे हे कोणीही शिकवत नाही, ते त्यांना जन्मजात माहीत असते. तसेच या सूक्ष्म पेशींना रक्तवाहिन्या किंवा शरीराचे अवयव कसे बनवायचे हे निसर्गतः माहीत असते. वाह! शरीराच्या बाहेर एका विशिष्ट रसायनात ठेवल्या तरी त्या स्वतःहून रक्तवाहिनीचा आकार घेण्याचा प्रयत्न करतात. ही त्यांची आंतरिक बुद्धिमत्ता आहे. इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे. माणसाचे हे इतकी गुंतागुंतीचे आणि अद्भुत शरीर मुळात शारीरिक कष्ट, ऊन, पाऊस, थंडी आणि निसर्गाशी संघर्ष करण्यासाठी बनले आहे. बरोबर. पण आता आधुनिक जगात आपण काय करत आहोत? आपण वातानुकूलित कार्यालयांमध्ये बसतो, बंद गाड्यांमधनं फिरतो आणि मऊ गाद्यांवर आयुष्य काढतो. आणि तिथेच मोठी चूक होत आहे. आपले शरीर आणि मन हे निसर्गाच्या कठोर नियमांशी जुळवून घेण्यासाठी घडले होते. पण आता आपणच निर्माण केलेल्या या कृत्रिम जीवनशैलीमुळे जिथे संघर्षच उरलेला नाही, तिथे शरीराची मूळ ताकद आणि प्रतिकार क्षमता कमी होत आहे. आणि हाच नियम मानवी मनालाही लागू होतो. माणसाला केवळ शरीर आणि बुद्धीच्या चौकटीत मोजता येत नाही. बरोबर. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या पलीकडेही मानवी अस्तित्वाच्या अनेक बाजू आहेत. हो. पण इथे गोष्ट स्पष्ट करूया. या स्रोतांमध्ये मानवी मनाबद्दल आणि अदृश्य जगाबद्दल काही अत्यंत वेगळे विचार मांडले आहेत. ऐकणाऱ्यांसाठी हे सुरुवातीलाच स्पष्ट करणं गरजेचे आहे की अलेक्सिस कॅरेल यांनी त्यांच्या मूळ पुस्तकात जी मते मांडली आहेत ती आजच्या काळात काहीशी वादग्रस्त ठरू शकतात. हो, हे सांगणं महत्वाचे आहे. आपण येथे कोणतीही बाजू घेत नाही आहोत, तर केवळ या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाची निरीक्षणे तटस्थपणे मांडत आहोत. हे स्पष्ट करणं आवश्यकच होतं. कॅरेल यांच्या मते नैतिक, सौंदर्यवादी आणि आध्यात्मिक जाणीवा या मानवी जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहेत. ते मानतात की बौद्धिक ज्ञानासोबतच मानवी जीवनात अंतर्ज्ञान अत्यंत महत्वाचे असते, ज्याला आपण इंट्युशन म्हणतो. हो, इंट्युशन. सर्व महान शास्त्रज्ञांना याचा अनुभव येतो. कोणतीही गोष्ट तर्कशुद्ध पद्धतीने सोडवण्याआधीच त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर अंतर्ज्ञानाने जाणवलेले असते. अंतर्ज्ञानाची गोष्ट समजू शकते. अनेक शास्त्रज्ञ आणि कलाकारांनी हे मान्य केले आहे. पण या पुस्तकात टेलिपॅथी आणि क्लेअरवॉयन्स यांसारख्या अतिंद्रिय गोष्टींवरही चर्चा केली आहे. हो, केली आहे. हे विज्ञानाच्या नेहमीच्या चौकटीत कसे बसते? कॅरेल यांनी या गोष्टींवर विश्वास दर्शवला आहे. त्यांच्या मते काही व्यक्तींना पंचेंद्रियांचा वापर न करताही इतरांचे विचार किंवा दूरवर घडणाऱ्या घटना समजू शकतात. अच्छा.
तसेच त्यांनी प्रार्थनेचे सामर्थ्य आणि त्यामुळे होणारी चमत्कारिक रोगमुक्ती याचेही उल्लेख केले आहेत. फ्रान्समधील लूड्स येथील उदाहरणे त्यांनी दिली आहेत. तिथे काय झालं होतं? तिथे कर्करोग किंवा हाडांचे आजार असलेल्या रुग्णांची अचानक आणि वैद्यकीय शास्त्राला न उलगडणाऱ्या वेगाने रोगमुक्ती झाली, असे त्यांचे निरीक्षण आहे. पण बहुतांश वैज्ञानिक समुदाय अशा चमत्कारिक गोष्टींकडे संशयाने पाहतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, नाही का? नक्कीच करतो. आणि त्यामागचं कारण कॅरल यांनी स्पष्ट केले आहे. विज्ञानाला अशा गोष्टी आवडतात ज्या मोजता येतात, ज्यांची प्रयोगशाळेत वारंवार पुनरावृत्ती करता येते. बरोबर. विज्ञानाला पुरावे लागतात. आध्यात्मिक किंवा अतिंद्रिय अनुभव हे प्रयोगशाळेत बटन दाबल्यासारखे निर्माण करता येत नाहीत. त्यामुळे विज्ञानाने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे. परंतु कॅरेल यांचा युक्तिवाद असा आहे की एखादी गोष्ट केवळ मोजता येत नाही किंवा ती दुर्मिळ आहे म्हणून तिचे अस्तित्वच नाकारणे चुकीचे आहे. म्हणजे जे आपल्याला आज मोजता येत नाही ते भविष्यात मोजता येऊ शकेल. तोपर्यंत ते नाकारणेही विज्ञानाची मर्यादा असू शकते. पण या सर्व चर्चेचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे? ऐकणाऱ्यांसाठी याचा काय फायदा? याचा खूप मोठा फायदा आहे. यातून हे स्पष्ट होते की माणसाला खऱ्या आनंदासाठी आणि समाधानासाठी केवळ भौतिक सुख, पैसा आणि तंत्रज्ञान पुरेसे नाही. नैतिक मूल्य जपणे, कलेचा आणि सौंदर्याचा आस्वाद घेणे आणि आंतरिक शांतता मिळवणे हे आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात सर्वाधिक आवश्यक आहे. आपण फक्त एक जैविक यंत्र नाही आहोत ज्याला फक्त अन्न आणि आराम हवा आहे. हे खूप छान प्रकारे मांडलेत. आपण फक्त जैविक यंत्र नाही आहोत. पण जेव्हा आपण शरीराचा एक जैविक प्रणाली म्हणून विचार करतो तेव्हा वेळेची संकल्पनाही खूप वेगळी असते. अगदी बरोबर. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय? घड्याळाची वेळ आणि शरीराची वेळ यात काय फरक असू शकतो? आपण तर एकच वेळ मानतो. आपण स्वतःचे वय घड्याळाच्या आणि कॅलेंडरच्या वेळेनुसार मोजतो. याला फिजिकल टाईम म्हणतात. आपण म्हणतो की एखादी व्यक्ती 20 वर्षांची आहे किंवा 60 वर्षांची आहे. हो. पण शरीराची वेळ, ज्याला फिजिओलॉजिकल टाईम म्हणतात, ती या घड्याळाच्या वेळेपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. शरीराची वेळ ही सरळ रेषेत किंवा एकाच वेगाने चालत नाही. हे कसे शक्य आहे? वेळ तर सगळ्यांसाठी सारखीच चालते ना? घड्याळाची वेळ सारखीच चालते, पण शरीराचा अनुभव वेगळा असतो. लहानपणी आपल्या शरीराची वेळ खूप वेगाने धावत असते. त्यावेळी पेशींची वाढ, अवयवांचा विकास आणि शरीरातील बदल अत्यंत वेगाने होत असतात. शारीरिक पातळीवर खूप जास्त घडामोडी होत असतात. हो नोच. म्हणूनच आपल्याला लहानपणीचे दिवस, विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्ट्या, खूप मोठ्या वाटतात. अरेच्चा, म्हणजे हे त्यामागील कारण आहे. आणि जसजसे आपण म्हातारे होतो तसतसे हे बदल संथ होतात, म्हणून आपल्याला वाटतं की वर्ष खूप लवकर संपलं. अगदी बरोबर. म्हातारपणी शरीरातील पेशींचे विभाजन आणि बदल अत्यंत संथ गतीने होतात, ज्यामुळे शरीराची वेळ संथ होते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला घड्याळाचे वर्ष खूप लवकर संपल्यासारखे वाटते. हे खूपच लॉजिकल वाटते. यावर लेकॉम्टे डू नॉय नावाच्या एका शास्त्रज्ञाचा उल्लेख पुस्तकात आहे. हे शास्त्रज्ञ कोण होते आणि त्यांनी नेमका काय प्रयोग केला? त्यांनी माणसाच्या जखमा भरून येणाऱ्या मेगावर संशोधन केले. त्यांनी प्रत्यक्ष मोजमाप करून सिद्ध केले की 20 वर्षांच्या तरुणाची जखम भरून येण्याचा वेग हा 40 वर्षांच्या व्यक्तीपेक्षा दुप्पट असतो. दुप्पट? हो. म्हणजे वयानुसार शरीराची स्वतःला दुरुस्त करण्याची गती, म्हणजे शरीराची वेळ कमी होत जाते. हे आश्चर्यकारक आहे. आणि याच संदर्भात पुस्तकात एक अत्यंत प्रसिद्ध प्रयोगाचाही उल्लेख आहे, जो स्वतः अलेक्सिस कॅरेल यांनी केला होता, कोंबडीच्या हृदयाचा प्रयोग. होय. 1912 साली त्यांनी एका कोंबडीच्या भ्रूणातून हृदयाचा एक तुकडा काढला आणि तो एका फ्लास्कमध्ये ठेवला. आणि मग त्यांनी त्या तुकड्याला योग्य पोषक द्रव्ये दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या पेशींच्या आजूबाजूला साठणारा कचरा किंवा टाकाऊ पदार्थ वेळोवेळी साफ केले. आणि तो हृदयाचा तुकडा किती काळ जिवंत राहिला? तो तुकडा अक्षरशः अनेक दशके जिवंत राहिला. सामान्यतः कोंबडीचे आयुष्य काही वर्षांचे असते, पण या पेशी दशकानुदशके जिवंत राहिल्या. हे खरोखरच चक्रावून टाकणार आहे. म्हणजे जर पेशींना योग्य वातावरण दिले आणि त्यांच्या आजूबाजूला साठणारा कचरा साफ केला तर त्या अमर होऊ शकतात. या प्रयोगातून हेच सिद्ध होते. मानवी शरीराचे म्हातारे होणे किंवा मृत्यू येणे हे पेशींच्या मूळ स्वभावामुळे नाही, तर त्या पेशींच्या आजूबाजूला साठणाऱ्या टाकाऊ पदार्थांमुळे आणि शरीराच्या अत्यंत गुंतागुंतीच्या रचनेमुळे होते. आपण एकाच वेळी अत्यंत नाजूक आणि अत्यंत कणखर आहोत हे यातून दिसून येते. आज आपण खूप वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला. भौतिक प्रगतीचा आभास, शरीराची अद्भुत गुंतागुंत, अतिंद्रिय शक्ती आणि वेळेचे गणित. हो, खूप विस्तृत चर्चा झाली.
या सर्व सविस्तर अभ्यासाचा मुख्य निष्कर्ष काय निघतो? आजच्या मानवाला तज्ज्ञांच्या गर्दीत स्वतःचे पूर्णत्व हरवून बसायचे नाहीये, हा या पुस्तकाचा मुख्य निष्कर्ष आहे. आजच्या काळात आपण माणसाला तुकड्यांमध्ये वाटून टाकले आहे. म्हणजे कसं? एक डॉक्टर फक्त आजारी अवयव पाहतो, अर्थशास्त्रज्ञ फक्त त्याला एक ग्राहक म्हणून पाहतो आणि कारखानदार फक्त एक कामगार म्हणून पाहतो. पण समाजाला अशा सुपरमाइंड्सची गरज आहे जे या सगळ्या विखुरलेल्या ज्ञानाला एकत्र करून माणसाला तुकड्यांमध्ये न पाहता एक पूर्ण माणूस म्हणून पाहतील. अगदी बरोबर. हे खूपच महत्वाचे आहे. विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांनी एकत्र येऊन मानवाच्या भल्यासाठी काम केले पाहिजे. यातून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. मी सांगत होते ना की कॅरेल यांच्या मते माणसाचे शरीर आणि मन हे निसर्गाशी, थंडी वाऱ्याशी आणि शारीरिक कष्टांशी संघर्ष करून घडले आहे. हो, हजारो वर्षांच्या प्रक्रियेतून. हा संघर्षच आपल्या अस्तित्वाचा आणि प्रगतीचा पाया आहे. पण जर आपण आजच्या आणि विशेषतः भविष्यातील तंत्रज्ञानाचा विचार केला, जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स आपले शारीरिक आणि मानसिक कष्ट जवळजवळ शून्यावर आणतील. अगदी तेच. मग तेव्हा मानवी उत्क्रांतीचे काय होईल? जर माणसाच्या आयुष्यात कोणताही नैसर्गिक संघर्षच उरला नाही, तर आपण जैविकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ की आपली विचार करण्याची आणि टिकून राहण्याची क्षमता कायमची नष्ट होईल? बापरे, हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. आपण भौतिक सुखाच्या आहारी जाऊन स्वतःचा जैविक अंत तर ओढवून घेणार नाही ना? हाच तो मोठा प्रश्न आहे. संघर्षच नसेल तर शरीर आणि मन दोन्ही कमकुवत होत जातील, हे नक्की. तंत्रज्ञानाच्या या अतिवेगाने बदलणाऱ्या जगात आपण आपले माणूसपण आणि आपली मूळ जैविक ताकद कशी टिकवून ठेवणार, हा प्रश्न आता अधिकच गंभीर वाटू लागला आहे. होय. ऐकणाऱ्यांसाठी हा नक्कीच एक असा विचार आहे ज्यावर शांतपणे चिंतन करण्याची गरज आहे. या अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.